नमस्कार. कधी विचार केलाय की एवढा मोठा देश आपला भारत तो नक्की बनला कसा? चला आज आपण एका मस्त प्रवासावर निघूया. भारतीय संविधानाच्या पहिल्या 51 कलमांच्या जगात. आणि विश्वास ठेवा, हे फक्त काही कोरडे कायदे नाहीयेत. नाही, ही तर एका राष्ट्राच्या जन्माची गोष्ट आहे. ते ब्लूप्रिंट आहे ज्यावर आपला देश उभा आहे. विचार करा ना, हजारो वर्षांची परंपरा, शेकडो भाषा, किती विविधता आहे आपल्या देशात, तरीही आपण एक आहोत. कसं काय? याचं उत्तर, किंवा म्हणा ना याचं रहस्य, एका खास पुस्तकात दडले. आणि ते पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं संविधान. असं समजा की हे आपल्या देशाच्या विशाल घराचं एक डिटेल ब्लूप्रिंट आहे. मग काय, चला उघडूया या ब्लूप्रिंटचं एक एक पान आणि बघूया आत काय दडलंय. बरं, कोणतंही घर बांधायचं असेल तर सगळ्यात आधी काय लागतं? बरोबर, जागा, जमिनीचा तुकडा. देशाचंही तसंच आहे. आधी हवी त्याची हद्द, त्याची सीमा. आणि आपल्या या ब्लूप्रिंटचा पहिलाच भाग म्हणजे कलम 1 ते 4 आपल्याला बरोबर हेच सांगतो. तो भारताचा नकाशा आपल्या समोर ठेवतो. हे बघा किती सोप्या भाषेत सांगितलंय. कलम 1 म्हणतं या घराचं नाव काय, तर इंडिया म्हणजेच भारत. कलम 2 सांगतं की या घरात नवीन खोल्या म्हणजे नवीन राज्य आपण जोडू शकतो. कलम 3 तर आणखी भारी. ते आपल्याला घरातल्या खोल्यांची रचना बदलायची म्हणजे राज्यांच्या सीमा किंवा नावं बदलायची मोकळीक देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम 4, यामुळे हे सगळे बदल करणं एकदम सोपं झालं. विचार करा किती पुढचा विचार केला असेल आपल्या संविधान निर्मात्यांनी. चला तर घराचा नकाशा तर पक्का झाला, जागा ठरली, पण आता एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न येतो की या घरात राहणार कोण, या घराचे मालक कोण? आणि इथेच आपलं ब्लूप्रिंट पुढच्या टप्प्यावर येतं, नागरिक आणि त्यांचे हक्क. म्हणजे कलम 5 ते 35 हा भाग आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. एक, या घरातील सदस्य कोण असतील, आणि दुसरं, या घरात राहायचे नियम काय असतील. देशाची हद्द तर ठरली, पण देशाचा नागरिक नक्की कोण, हा खूप मोठा प्रश्न होता, विशेषतः फाळणीच्या त्या अवघड काळात. तेव्हा कलम 5 ते 11ने अगदी स्पष्ट नियम घालून दिले. आणि भविष्यात यावर कोणताही कायदा करण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त संसदेला दिला. किती दूरदृष्टी. ओके, तर कुटुंबाचे सदस्य कोण हे ठरलं. पण कुटुंब म्हटलं की काही नियम आलेच, बरोबर? असे नियम ज्यामुळे घरातल्या प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सन्मान वाटेल. आणि इथेच एंट्री होते आपल्या मूलभूत हक्कांची. हे हक्क म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकासाठी एक संरक्षक कवच आहे, एक ढाल आहे. ही ढाल राज्याच्या म्हणजे सरकारच्या सत्तेवर मर्यादा घालते. हे आपल्या घराचे असे पक्के नियम आहेत ज्यांच्यासोबत कोणीही, अगदी सरकारही तडजोड करू शकत नाही. संविधानाने आपल्याला मुख्य 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहेत. जसं की समानतेचा हक्क म्हणजे कायद्यापुढे सगळे समान. मग आहे स्वातंत्र्याचा हक्क, बोलण्याचं, फिरण्याचं, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. शोषणाविरुद्धचा हक्क, जो कोणालाही आपलं शोषण करण्यापासून रोखतो. आणि असेच अजूनही आहेत. हे फक्त कागदावरचे हक्क नाहीत, तर हे आपल्या सन्मानाने जगण्याची आणि स्वतःचा विकास करण्याची गॅरंटी आहे. पण ऐका, या सगळ्या हक्कांमध्ये एक हक्क असा आहे ना की त्याला आपण एक मास्टर की किंवा गुरुकिल्ली म्हणू शकतो. अशी किल्ली जी बाकीच्या सगळ्या हक्कांना खरं ठरवते, त्यांचं कुलूप उघडते. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 म्हणजेच घटनात्मक उपायांच्या हक्काला संविधानाचा आत्मा आणि त्याचं हृदय असं म्हटलंय. का, विचार करा. कारण हाच तो एकमेव हक्क आहे जो आपल्याला आपले बाकीचे हक्क कोणी हिरावून घेत असेल तर थेट कोर्टात जाण्याची शक्ती देतो. जर ही गुरुकिल्ली नसती तर बाकीचे सगळे हक्क फक्त कागदावरचे सुंदर शब्द राहिले असते, काहीच किंमत नसती त्यांना. ठीक आहे, तर घराचा नकाशा तयार आहे, सदस्य कोण हे ठरलंय, घरातले पक्के नियमही बनले. पण कोणतेही घर फक्त नियमांवर चालतं का? नाही ना. घराला काही स्वप्न लागतात, काही आकांक्षा लागतात. आणि इथेच आपलं ब्लूप्रिंट आपल्याला पुढच्या भागाकडे घेऊन जातं. आणि हा भाग आहे मार्गदर्शक तत्वांचा. आता ही तत्व म्हणजे काय? तर ही सरकारसाठी एका नैतिक कंपास म्हणजे होकायंत्रासारखी आहेत. ती सरकारला दिशा दाखवतात. ती सांगतात की एक राष्ट्र म्हणून आपण कोणती मूल्य जपली पाहिजेत, कोणती ध्येय गाठली पाहिजेत. हे एका उत्तम भविष्याचं विजन आहे. आता मूलभूत हक्क आणि या मार्गदर्शक तत्वांमध्ये खूप मोठा आणि इंटरेस्टिंग फरक आहे. बघा, मूलभूत हक्क सरकारला सांगतात की तुम्ही काय करू शकत नाहीत. ते बंधनकारक आहेत. ते नाही पाळले तर आपण कोर्टात जाऊ शकतो. याउलट मार्गदर्शक तत्व सरकारला सांगतात की तुम्ही काय करायला पाहिजे, पण हे बंधनकारक नाहीयेत. हे फक्त एक मार्गदर्शन आहे. आणि खरं तर ह्याच बॅलन्समध्ये आपल्या संविधानाची खरी खुबी दडलेली आहे. आणि ही तत्व काय स्वप्न बघतात?
तर एका अशा प्रगतिशील देशाचं जिथे सामाजिक आणि आर्थिक न्याय असेल, जिथे समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन मिळेल, जिथे पर्यावरणाचं रक्षण होईल आणि जिथे भारत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. किती मोठं स्वप्न आहे हे. तर आत्तापर्यंत आपण ह्या ब्लूप्रिंटचे महत्त्वाचे भाग एक एक करून पाहिले. नकाशा पाहिला, सदस्य पाहिले, नियम पाहिले आणि स्वप्नही पाहिली. आता ह्या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून बघूया की संपूर्ण चित्र कसं दिसतंय. हे बघा, किती स्पष्ट आहे सगळं. या पहिल्या 51 कलमांमध्येच आपल्या राष्ट्राचा संपूर्ण पाया रचलेला आहे. भाग 1 ने भारताचा नकाशा तयार केला. भाग 2 ने सांगितलं की या देशाचे नागरिक कोण आहेत. भाग 3 ने त्या नागरिकांना अभेद्य हक्क दिले. आणि भाग 4 ने त्या देशासाठी एक ध्येय, एक दिशा ठरवून दिली. आहे की नाही, एका राष्ट्राचं संपूर्ण ब्लूप्रिंट. आणि हे सगळं पाहिल्यावर, सगळं समजून घेतल्यावर शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. 70 वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला तेव्हा लिहिलेले हे शब्द, ही कलमं आजही आपलं आयुष्य कसं घडवत आहेत. आपला समाज, आपलं राजकारण यावर त्यांचा किती आणि कसा प्रभाव पडतोय, हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी आज खरंच विचार करायला हवा.